राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने कोंभाळणे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, कपडे, घड्याळ व गोडखाऊचं वितरण करण्यात आलं। पद्मश्री सन्मान बीजमाता राहीबाई पोपरे यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी बीजमाता राहीबाई पोपरे यांनी वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च टाळून विद्यार्थ्यांना मदत करण्याचा उपक्रम आदर्शवत असल्याचं सांगितलं। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम असल्याचं नमूद करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली। या उपक्रमांतर्गत सुमारे 51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमास अशोक उगळे, मुख्याध्यापक बांबळे, सौ लांडगे, शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते। आणि आज एक तुमचा म्हणजे मोठा आनंदाचा दिवस आहे ना। आपल्याला साहित्य भेटणार आहे, आपल्याला आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आहे ना। आम्हाला यांच्या शाळेचं मला सरकेळीच्या शाळेचं 8 दिवस पत्र आलं होतं का तुम्ही तिथं पाहिजे। आणि खरंच दुर्गम भागामध्ये हे आमच्या वाडी वस्तीवरून शाळेत ना, यांची खरंच हीच परिस्थिती। आमची वाडीची कोपेरवाडीची सुद्धा शाळा होती, इतकी बौडी बदबदा गाळायची, इथून मुलं उठायचे तिथं बसायचे। त्या टायमाला मी कायम शाळेला जायचे, आता मला वेळ नाही म्हणायला। मला खूप त्या मुलांची तळमळ आली, पण हे म्हणावं कोणला, कारण माझं शिक्षण तर काहीच नाही। मी अशी एक दिवस सुद्धा कधी शाळेत येऊन बसले नाही। माझं शिक्षण फक्त मातीतलं। तर श्रीगोंद्याला गेले, तिथं असं 2 शब्द बोलले शाळेबद्दल, त्या लोकांनी जवळजवळ 3 लाखाची शाळा डिक्लेअर करून दिली। आजही ते लोक इथं ती शाळेमध्ये येता जाता लोक उभी राहून पाहिल्या, तेवढी एक शाळा डिक्लेअर झाली। मी म्हणजे आमच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रत्येक शाळा झाल्या पाहिजे का। खूप एक परिश्रम, खूप वाढवतेलो शाळा म्हणून शाळा आहे। आणि एवढे करू का शाळेला मदत सुद्धा टाइम भेटत नाही। आता हे मुलं आता बरेच लोक आता मदत करू लागले, हे ते इथून मागं काहीच नव्हतं। पण एवढ्या अडचणी काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या, काही ठिकाणी मुलांना येण्या जाण्याच्या, तर एवढ्यातूनही ग्रामीण भागातले मुलं खूप शिकून आणि खूप पुढे गेले। तर आज आधी सरकार तुमचं जर मी तुम्हाला ओळखलं पण नव्हतं, आता तुमची माझी खाली असेल गरजेचं कितीतरी भेटतात मला। मी एवढा प्रश्न सकाळपासून करते का मी विचारत कसं काय तुम्ही कोणत्या शाळेत, कालपासून सरांचा फोन येतोय। आता येताना मला म्हणजे कुठल्या शाळेत, सकाळी येतात हायस्कूल होती माझ्यावर। मी म्हणले मी गावात शाळेवर आले, तिथे सरांना विचारून मग मी केळीला येणार 1 तास उभी होती। नंतर यांचा फोन आला, गाडी करून गेली। तर अशी झालं पाहिजे नाही म्हणजे बाकी शाळेमध्ये खूप काही होतं, आमच्या ग्रामीण भागामध्ये कशाची सुविधा नाही। आणि आज तुम्ही एक सुविधा करून दिली, असं प्रत्येक ठिकाणी या शाळेची सुविधा हो। जसं एक पद्मश्री नाव बाहेर गेले तसं आमच्या शाळेचं नातं कुठं तरी मोठं नाव झालं पाहिजे, शाळेचं सुद्धा नाव गेलं पाहिजे। आणि आज खरंच म्हणलं तर विखे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त लोक कितीतरी आरस करतात, कितीतरी मंडप टाकतात, कितीतरी जेवण खावणं देतात। पण खरंच विखे पाटलांच्या निमित्ताने शाळेवर या गरीबाच्या मुलांना साहित्य, दप्तर, पुस्तक वाटलं येतंय। तर हे एक त्यांचं मोठं ज्ञान मंदिरामध्ये हे दान करतात। ते मोठं हे शाळामध्ये शाळा नाही, हे ज्ञान मंदिर आहे आणि त्या ज्ञान मंदिरामध्ये त्यांचं दान होतंय। तर त्यांना पुढचं त्यांच्या हातून आयुष्य असंच दान धर्मामध्ये जावं आणि त्यांच्या पुढच्या कामाला खूप खूप शुभेच्छा द्यायचे। मी त्यांच्या हाताने आशीष समाजाची हो। धन्यवाद। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। खरं तर आज 15 जून 2026 रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये नवीन विद्यार्थी जिल्हा परिषदमध्ये येतात आणि त्यांचं स्वागत करणं हे प्रत्येक शिक्षक आणि त्या परिवाराचं काम असतं। असंच संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्या गावाची ओळख ज्या बीजमातेने करून दिली, त्या बीजमाता राहीबाई पोपरे आजी आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी वृंद आणि आपण ज्ञानाची तुषार उडवणारे सर्व विद्यार्थी वृंद, खरं तर शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जसा कुंभार मातीला आकार देऊन घडवतो, त्याप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात। आणि या शिक्षकांमधूनच बनलेला हा शिक्षक असतो, विद्यार्थ्यांमधूनच हा शिक्षक बनलेला असतो। त्यामुळे
ग्रामीण भागातील विद्यार्थी आज जगाच्या पटलावर विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करतायत. खरं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथं पिकतं तिथं विकत नाही. या कोंभाळणे गावाची ओळख खेळामध्ये असेल, बीजमातेच्या रूपाने असेल, ही संपूर्ण हिंदुस्थानाला प्राप्त झाली. आणि या भागामध्ये आज राज्याचे जलसंधारण मंत्री आणि आमच्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी वाढदिवस न करता आणा काही खर्च, मला पुष्पगुच्छ नको, ग्रामीण भागातील ज्या शाळा असतील त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी तुम्ही खर्च करा, असं त्यांचं सूचित झालं. त्याप्रमाणे मी अकोले तालुक्यातील आणि बाहेर काही तालुक्यांमध्ये ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळेला साहित्य देण्याचं काम मी केलं. आणि आज कोंभाळणे या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, 2 वस्ती शाळा असेल, या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना पेन, वह्या, जे आपण काय देतो यापेक्षा देण्या पाठीमागचा हेतू सफल असावा लागतो. गेल्या 25-30 वर्षापासून मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने आम्ही इयत्ता 10वी-12वीमध्ये येणाऱ्या प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थी असतात, जे काही विद्यार्थ्यांना द्यायचं काम असेल ते वर्षभर आम्ही करत असतो. अनेक शाळांना आपण फरची, सिमेंट, स्टील देण्याचं काम केलेलं आहे. आणि या भविष्य काळामध्ये, कारण आम्ही देखील तुमच्यासारखं विद्यार्थी असताना आम्ही देखील या इथपर्यंत बसण्याचं भाग्य आम्हाला खरं तर शिक्षकांमधून प्राप्त झालं. आणि म्हणून आज या छोट्याखानी कार्यक्रमासाठी येण्याचं भाग्य आम्हाला कोंभाळणे गावामध्ये मिळालं. खरं तर 2 दिवसापासून पालकमंत्री महोदयाच्या कार्यातून सांगण्यात आलं होतं कोंभाळणे गावामध्ये झालं पाहिजे. आणि मी राहिले आजींना एक फोन केला होता तर मला त्या गावामध्ये यायचं आहे, आपणही 2 मिनिटं यावं. आणि माझ्या विनंतीला मान घेऊन आजींनी धावपळीच्या का होईना त्या आल्यात, त्याबद्दल मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. त्यांनी आल्यानंतर मला एक सांगितलं का मला साऊंड सिस्टीमची अत्यंत गरज आहे. खरं तर मी आल्याला म्हणलं जे मागतात ते खरंच काम करण्याची त्यांची इच्छा असते. अनेक शिक्षक माझ्याकडे मागत असतात, ते देण्याचं काम मी करत असतो. म्हणून आजीने सांगितल्याप्रमाणे की साऊंड सिस्टीमची जी व्यवस्था आहे ती आजी मी पुन्हा स्वतः येऊन ती साऊंड सिस्टीमची व्यवस्था तुम्हाला तुमच्या घरपोच करेल. कारण तुमच्याकडे येणारे बाहेरील राज्यातील मुलं असतात, कारण बीजमातेने शिक्षण दिलं का प्रत्येकाच्या घराभोवती मोठ्या जागेत, कमी जागेमध्ये आणि स्वतःच्या आरोग्यासाठी कमीत कमी याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे पीक घेऊ शकता. ही शिकवण त्यांच्या रूपाने जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत नक्कीच सर्वांना ती ध्यानात राहील. कारण आज एकदम रासायनिक शेतीमुळे त्रस्त झालेला आहे आणि या रासायनिक शेतीला पर्याय म्हणून आजींनी मडक्यातील राख्यातून बनवलेलं बी आणि त्या बीपेक्षा आपल्या घरामध्ये आपण करू शकतो. कारण त्या काळात आमची आजी असायची आणि त्यावेळेस सुद्धा काही पिकं अशा राख्यामध्ये बनवायची, ती आठवण या आजीच्या रूपाने आपल्याला नेहमी होते. आज या शाळेमध्ये आल्यानंतर ज्या मला गरजनी भागामध्ये त्या मॅडमची भेट झाली, पुन्हा त्यांची भेट झाली. खरं तर त्यांना देखील काम करण्याची आवड, तुम्हा सर्व शिक्षकांना आवड, ही आवड पाहता या शाळेसाठी मी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी 300 ते 350 असे विद्यार्थी बसतात. त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला मी मोठी एक सतरंजी तुमच्या शाळेला ती पण लवकर पाठवली, तो पत्र्यावर मला करा, 2-3 दिवसात ती सतरंजी तुम्हाला मिळाली. आणि खरं तर आता हे करत असताना नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत प्रत्येक शाळेमध्ये करण्याचं काम आज झालं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येत असताना ग्रामीण भागातील मराठी शाळा अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे देव निर्माण केलं. आजही अनेक माझ्या स्वतःच्या मुलांना ज्यावेळेस मी इंग्रजी माध्यमात घातलं त्यांना मराठीचं ज्ञान प्राप्त झालं नाही. शेवटी मला इयत्ता 7वीला पुन्हा माध्यमिक विद्यालयात वळावं लागलं. कारण आपली संस्कृती जपली पाहिजे. तुम्हाला सर्वांना विनंती राहील की आपल्या भागातील आपली शाळा, माझी शाळा, जिल्हा परिषद शाळा ही अत्यंत महत्वाची आहे. या शाळेतून राज्य पातळीवर, देश पातळीवर अनेक अधिकारी हे या शाळेमधून घडले आणि म्हणूनच तुमच्यासारख्यांमध्ये खरं तर मंदिराला दान करण्यापेक्षा खरं तर इथेच सरस्वती आहे, इथेच लक्ष्मी आहे, इथेच ज्ञानेश्वर आहे, इथेच संत तुकाराम महाराज तुमच्या रूपाने आहे. मंदिराला दान धर्म करण्यापेक्षा शाळेमध्ये दान धर्म करा. या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी दान धर्म जर केला तर नक्कीच फळाशी जातो. म्हणून तुम्ही देखील जीवनामध्ये मोठे झाल्यानंतर तुम्ही देखील तुमच्या कमाईतील काही दान धर्म हा शालेयसाठी खर्च केला पाहिजे ही माझी भावना राहील. पुन्हा एकदा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील
त्यांच्या आयुष्याला परमेश्वराने चांगलं दीर्घायुष्य देऊ, त्यांच्या हातून असंच शैक्षणिक कार्यासाठी सतत मदत हो हीच अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या शब्दाला मान देऊन माझ्या आमच्या पत्रकार संघाच्या कारोबारी आशा उगली असेल आम्ही सर्व या ठिकाणी आलो. खरं तर येत असताना मनामध्ये कोंबड्याच्या विषयी अनेक भावना जागरूक होत असतात आणि आज या ठिकाणी येत असताना बीज मातेचं देखील दर्शन झालं आणि शाळेचं देखील आल्यानंतर शेवटी म्हणतात जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते. त्याप्रमाणे शाळेवरती पाहिल्यानंतर स्वच्छतेचं महत्व कळलं आणि या ठिकाणी स्वच्छता आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेले टाळ्या वाजवण्यामधून विद्यार्थी किती प्रोत्साहन देतात त्या विद्यार्थ्यांना देखील खरं या शिक्षकांचं मोलाचं योगदान राहिलं. त्यामुळे मी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे देखील आभार व्यक्त करतो आणि ज्या वेळेस तुम्हाला काही असं वाटेल त्यावेळेस मला नक्की कळवा. ते देण्याचं काम मी नक्कीच करत. या ठिकाणी मला बोलण्याची संधी प्राप्त झाली. पुनश्च एकदा या ठिकाणी सर तुमचे जे विद्यार्थी असेल आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला 2 वही पेन काही साहित्य देऊ आणि ज्या वस्ती शाळा असतील त्यांचं पण साहित्य आहे ते पण या ठिकाणी तुम्ही देऊन टाका ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.